श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 95। मानवी द्वेषातून अवतारांची देखील सुटका नाही। अवतार मानवी शरीर धारण करून येतो, त्याला माणसात राहून गीतेत दिलेल्या वचनानुसार मानव कल्याणाचं काम करायचं असतं। पण आजूबाजूची सर्वच मंडळी जोहरी नसतात, त्यामुळे हिरा ओळखता येत नाही। आणि हा कसला हिरा, ही तर कवडी मोलाची गारगोटी, ही हिणकस भावना सतत वाट्याला येते। रामाला तर त्याच्या लग्नानंतर मानवी द्वेषाचा उपद्रव सुरू झाला। 14 वर्ष वनवास तर नुसता नावाला होता। शरयूत देह विसर्जन होईतो कुठे रामाचा वनवास संपला होता। सीता माईला तर अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि शेवटी धरणीला तिची दया आली आणि दुभंगून सीता माईला आज सहारा देऊन या द्वेषमूलक जगापासून दूर ठेवलं। लवकुशाला वडिलांचं कोणतं सुख दुनियेने मिळून दिलं। श्रीकृष्ण परमात्मा तर द्वेष सहन करण्यात एक नंबर। त्याचा गर्भ राहण्यापूर्वीच त्याची आधीची 7ही नवजात भावंड दगडावर आपटून मारली गेली। द्वेषात जन्मलेला मृत्यू अवतार समाप्तीपर्यंत कृष्णाचा पाठलाग करत होता। श्रीपादांचे, ज्ञानेश्वरांचे, तुकारामांचे, जनीचे, मीरेचे, चोख्याचे, कबीराचे, कान्होपात्रेचे आणि सर्वांचेच जीवन द्वेषाच्या प्रभावाखाली राहिले। मदोन्मत्त मस्तवाल जगाने कुणाचीही गय केली नाही। अवतार येतच राहिला आणि समाज देखील हटवादीपणात तसाच राहिला। 5 वर्षांचा बाळ साईनाथांना कडेवर घेऊन त्यांची 50 वर्षांची आई पद्मजा सेलूमध्ये गुरु गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे वाड्याचे दारात आली। साईनाथांचे वडिलांनी प्राण सोडते वेळी सांगितल्याप्रमाणे ती आली होती। त्यांची दुर्दशा पाहून मस्तवाल द्वारपालाने त्यांना हाकलून लावले, पण आईने विनंती केली, गुरूंना फक्त एकदा पाहू द्यात। अंतर्यामी गुरूंना खबर लागली होती की बाहेर माझा शिष्य कबीर आला आहे। ते धावत बाहेर आले। त्यांना पाहताच साईनाथ आईच्या कडेवरून खाली उतरले आणि गुरुकडे जात बोलले की माझ्यावर आता तुमचीच सत्ता, मी आता आईचा नाही। गुरूंनी त्यांची सोय स्वतःच्याच वाड्यात केली आणि द्वेषाचा जन्म झाला तो थेट साई समाधीपर्यंत टिकला। आणि समाजाने या द्वेषाचं इतकं पालन पोषण केलं की साई समाधीस 103 वर्ष होऊन देखील त्यांच्या प्रति द्वेष जिवंत आहे। स्वतःला एका पीठाचे आचार्य म्हणून घेणारे देखील आज 103 वर्षांनी साईंना नाकारत आहेत। गुरुच्या घरी राहायला आल्यानंतर 7 वर्षांनी साईंची आई निवर्तली। गुरु शिष्याची जवळीक सहन होत नसल्याने गुरु शिष्याला टोकाचा त्रास तर वाड्यात प्रवेश दिला तेव्हाच सुरू झाला होता। त्यापासून दूर होण्यासाठी शेवटी गुरु साईंना घेऊन बाहेर पडले। मंठा मार्गे गुरु शिष्य जोडी उमरखेडला आली, पण द्वेषमूलक मंडळी शोध घेत घेत तेथेही पोहोचली। साईंचा कायमचा काटा काढायचा हा त्यांचा इरादा होता। सर्वांतर्यामी गुरुने घटित आधीच जाणले आणि ध्यानाला बसण्यापूर्वी गुरु शिष्याने एकमेकांच्या अंगावरील वस्त्रांची अदलाबदल केली। परिणामी साई समजून डोक्यात घातलेला दगड गुरुच्या डोक्यावर बसला। गुरुने शिष्यावर आलेली काळाची झेप स्वतःवर घेतली आणि स्वतःचे वस्त्र शिष्याला देऊन सांगितलं की यातून मी तुला सर्व देत आहे, तू आता इथं थांबायचं नाही, पश्चिमेस गोदाकाठाने निघून जायचं, माझं अवतार कार्य संपलं आहे। अशी ही प्रकाशात न आलेली घटना आज गुरु गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे 7व्या पिढीतील वंशज श्री सूर्यकांत सुभेदार यांच्याकडून अवगत झाली। ती आज अवगत व्हावी ही देखील त्या समर्थ गुरु शिष्याचीच मर्जी। हिराचंद गोपाल चंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।